नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर सध्या आपण मालिकेत बघतोय की अद्वैत हा कलाला घरी आणण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे, परंतु काहीही करून त्याला ॲटिट्यूड सोडायचा नाहीये. दुसऱ्या तिसऱ्या मार्गाने त्याला कलाला घरी घेऊन यायचंय. परंतु आपली कला सुद्धा खूप हट्टी आहे आणि ती काय अद्वैत सोबत जायला तयार होत नाही. तिने सुद्धा अद्वैतला एक कंडिशन अशी घातलेली असते की ज्यावेळी अद्वैत तिला मानाने आणि सन्मानाने घरी घेऊन जाईल त्याच वेळी कला घरी जाणार असते. अद्वैतला आता काय करावं ते कळत नसतं, कारण कला घरात नसल्यामुळे अद्वैतला पश्चाताप तर होतच असतो, परंतु करमत सुद्धा नसतं. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गे तो जातो आणि त्याला निराशाच भेटत असते. आता ऑफिसचं कारण काढून का होईना त्याला कलाला ऑफिसमध्ये बोलवायचं असतं, परंतु कलाने ऑफिसमध्ये यायला सुद्धा स्पष्टपणे नकार दिलेला असतो. त्यामुळे अद्वैत आता तिथेच थांबतो. या सगळ्या गोष्टींचा फायदा मात्र सरोज घेणार असते. सरोजला दिसत असतं की कला आणि अद्वैत दोघंही आता सेपरेट झाले. जी भीती सगळ्यात जास्त सरोजला होती ती म्हणजे कला डिवोर्स पेपरवर सह्या करेल की नाही. परंतु आता कलानेच डिवोर्स पेपर सह्या करून दिलेला असतात, तर सगळ्यात मोठं टेन्शन आता गेलेलं असतं. प्रश्न फक्त आता अद्वैतचा असतो आणि तिला वाटत असतं की अद्वैतला हँडल करणं तर खूप सोपं आहे. अद्वैत माझ्या शब्दाबाहेर कधी जाऊ शकत नाही आणि मी जसं म्हणेल तसंच तो करणार, त्यामुळे त्याला म्हणवणं तर खूप सोपं आहे असं सरोजला वाटत असतं. मित्रांनो, कालच्या आपल्या व्हिडिओला तुम्ही खूप लाईक केलं आणि प्रतिसादही चांगला दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आजही तुम्ही तो प्रतिसाद द्याल, आजही आपल्या व्हिडिओला लाईक कराल अशी मी आशा बाळगते. थँक्यू. म्हणून सरोज आता विचार करते की मला आता काहीतरी खेळी खेळली पाहिजे. तिला ह्या सुद्धा गोष्टी दिसत असतात की कला जरी या घरातून गेली आहे तरी सुद्धा कलाचं महत्त्व काही या घरातून गेलेलं नाहीये, जे ते कलाची घरात आठवण काढते. रजनी किचनमध्ये असली तरी कलाबद्दलच बोलत असते. त्यानंतर आबा तर फक्त आणि फक्त कलाचाच जप करत असतात. त्यामुळे काहीही करून आपल्याला कलाच्या सगळ्या मेमरी या घरातून घालवायच्या आहे आणि म्हणून कलाची जागा घेणारी कोणीतरी मुलगी या घरात यायला पाहिजे. त्यानंतर सरोजला 2-3 दिवसानंतर तिच्या एका मैत्रिणींचा फोन येतो. तिची मैत्रीण कॅनडाला असते. तिच्या मुलीने ज्वेलरी डिझाईन केलेलं असतं. त्या मैत्रिणीच्या मुलीला म्हणजे श्वेताला इंडियाचं आर्ट शिकायचं असतं. इंडियाच्या ज्वेलरी कशा घडवल्या जातात हे तिला शिकायचं असतं, म्हणून ती इंडियामध्ये आलेली असते. आणि त्याच संदर्भात सरोजच्या मैत्रिणीने सरोजला कॉल केलेला असतो. त्यावेळी सरोज म्हणते की तू काही काळजी करू नको, आपल्या ऑफिसमध्येच ती इंटर्नशिप करेल आणि आपल्या ऑफिसमध्येच ती इंटर्नशिप करेल. ती मुलगी आता इंडियामध्ये आलेली असते. तर सरोज विचार करते की कदाचित ही मुलगी माझ्या अद्वैतसाठी परफेक्ट असू शकते. म्हणजे जर तिचं बॅकग्राऊंड बघितलं तर तिच्या घरचे सुद्धा बिझनेसमॅन असतात. त्यानंतर घरी सुद्धा सगळं काही चांगलं असतं. चांदेकरांना साजेशी अशी सून देखील मिळणार असते आणि मेन म्हणजे अद्वैतच्या बिझनेसला आणि त्याच्या स्टेटसला शोभणारी ती मुलगी असते. तर सरोजच्या डोक्यात विचार येतो की का नाही आपण ह्याच मुलीचा अद्वैतसाठी विचार करायचा. आणि तसंही तिची आई माझी एवढी चांगली मैत्रीण आहे, तर अद्वैतसाठी ती तिच्या मुलीचा हात माझ्या मुलाच्या हातात नक्की देईल, ती नाही म्हणणारच नाही. पण श्वेताची आणि अद्वैतची खूप लहानपणीची मैत्री होती. त्यानंतर जेव्हा श्वेता ही कॅनडाला शिफ्ट झाली तेव्हापासून त्या दोघांची मैत्री संपली आणि श्वेता आता इतक्या वर्षानंतर घरी येणार असते. त्यामुळे सरोज विचार करते की दुसरं कुठे थांबण्यापेक्षा किंवा हॉटेलमध्ये थांबण्यापेक्षा जर मी श्वेताला जर आपल्याच घरामध्ये घेऊन आले तर मात्र अद्वैतची आणि तिची चांगली ओळख सुद्धा होईल. यासाठी आता सरोज तिच्या मैत्रिणीला पुन्हा एकदा फोन करून सांगते की इकडे तिकडे तुझ्या मुलीला ठेवण्यापेक्षा श्वेता काही दुसरं कोणाची आहे का, ती माझ्या मुलीसारखीच आहे, त्यामुळे श्वेताला तू डायरेक्टली आमच्याच घरी पाठव. मग श्वेताची आई सुद्धा या गोष्टीसाठी तयार होते आणि म्हणते की ठीक आहे. श्वेता मग त्यानंतर लगेचच आता चांदेकरांच्या घरी राहायला येते. पहिल्यांदा अद्वैत तर श्वेताला अजिबातच ओळखत नाही आणि श्वेतानेही अद्वैतला ओळखलेलं नसतं. मग सरोज आता त्या दोघांचीही ओळख करून देते. दोघांची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी ह्या ताज्या होतात. लहानपणी श्वेता आणि अद्वैत दोघंही खूप चांगले मित्रमैत्रिणी होते. दोघंही एकमेकांसोबत खेळायचे आणि स्कूल फ्रेंडसुद्धा ते दोघेजण होते, जोपर्यंत श्वेता ही इंडियामध्ये राहत होती. त्यानंतर जेव्हा ते कॅनडाला राहायला गेले तेव्हा मात्र परिस्थिती बदलली आणि अद्वैत आणि श्वेता ह्या दोघांची मैत्रीसुद्धा तिथेच तुटली. मग अद्वैत आणि श्वेता या दोघांमध्ये ही मैत्री तशीच असते.
दोघंही खूप छान बोलत असतात. सरोजला मात्र श्वेतामध्ये तिची भावी सूनच दिसत असते. श्वेता आता चांदेकरांच्या घरातच राहत असते. आबांना मात्र सरोजचा हा प्लॅन समजलेला असतो की सरोजने श्वेताला घरी का बोलवलंय. म्हणजे श्वेता बाहेर पण राहू शकत होती, हॉटेलमध्ये राहू शकत होती किंवा दुसरं एखादं घर घेऊन राहू शकत होती. कारण श्वेता काही दिवसांसाठीच आलेली असते हे आबांना माहीत असतं. परंतु सरोजने मात्र मुद्दाम तिला इथे बोलावलंय जेणेकरून अद्वैतची आणि तिची श्वेताला या घरात आणून कलाचा पत्ता कायमचा कट करण्याचा सरोजचा हा प्लॅन आबांच्या मात्र लक्षात आलेला असतो. आणि आबासुद्धा आता ठरवतात की काही झालं तरी सरोजचा हा प्लॅन काय वर्क होता कामा नये. कारण कला चांदेकरांची सून होती, आहे आणि नेहमी राहणार आहे आणि तीच अद्वैतची बायको राहील. त्यामुळे आता आबा हे कलाच्या साईडने प्रयत्न करणार असतात. आबांसाठी सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की आता काहीही करून कला आणि अद्वैत या दोघांमध्ये पुन्हा पहिल्यासारख्या गोष्टी झाल्या पाहिजे. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमाची जाणीव व्हायला पाहिजे. त्यामुळे ही श्वेता मात्र मध्ये काही करू शकत नाही आणि सरोजचे सगळे डाव सुद्धा पडतील. तर सरोजने आता श्वेताला सांगितलेलं असतं की श्वेता, तुला डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे. तू इंडियामध्ये डिझाईन शिकायला आली आहे, वेगवेगळ्या ज्वेलरीच्या डिझाईन्स करायला आली आहे. तर तू एक काम कर, आपल्या ऑफिसमध्ये अद्वैतसोबत जात जा. म्हणजे तिथे तुला भरपूर गोष्टींचं नॉलेज येईल आणि तिथे तू शिकशील सुद्धा. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की हो श्वेता, तू ऑफिसमध्ये येऊ शकते, मी तुला सगळ्या गोष्टी तिथे शिकवेल. आणि आपली एक डिझायनर आहे ती म्हणजे कला, ती तुला खूप सुंदर अशा डिझाईन्स काढायला शिकवेल आणि खूप त्याबद्दल माहिती. श्वेता त्या गोष्टीबद्दल एक्सायटेड असते. अद्वैत सोबत ऑफिसला जाते. त्यावेळी कला ऑफिसमध्ये येत असते डिझायनिंगचं काम करायला. कला जेव्हा श्वेताला बघते तेव्हा श्वेताबद्दल कलाला काहीच माहीत नसतं. आता होतं असं की त्यावेळी नेमकी श्वेताची आणि कलाची दोघींचीही एकमेकींना धडक होते. आणि त्यामध्ये आता श्वेता ही कलाला खूप सुनावते, कलाला खूप बोलते. तुला बघून चालता येत नाही का? एम्प्लॉईने असं चालायचं असतं का? पुढून कोण येतंय याचं तरी भान आहे का? असं काय काय ती कलाला बोलू लागते. आता कला शांतपणे तिथे उभी राहिलेली असते. कारण तिने पहिली गोष्ट ठरवलेली असते की त्या ऑफिसमध्ये ती फक्त एक एम्प्लॉई आहे आणि याच्या व्यतिरिक्त ती काहीही नाही. कला तिथेच उभी असते. आता अद्वैत पण साईडला उभं असतो. अद्वैतला असं वाटतं की कला आत्ताच म्हणेल की मॅडम, तुम्ही ज्यांच्याशी बोलताय मी त्या चांदेकरांची बायको आहे. परंतु कला असं काही बोललेली नसते. कला एक एम्प्लॉईसारखं बिहेव करत असते. अद्वैतला त्याचं वाईट वाटतं. पण श्वेता मात्र आता कलाला काही बोलत असते. मग ही गोष्ट अद्वैतला अजिबात सहन होत नाही. अद्वैत तिथे येतो आणि तो आता श्वेताला सांगतो की श्वेता, ही माझी बायको आहे. हे ऐकल्यावर कला अद्वैतकडे बघू लागते. श्वेता म्हणते की काय, तुझी बायको? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, ही माझी बायको आहे. मग श्वेता तिच्याकडे बघत असते. कुठेतरी श्वेताला आता कलावर जेलसी होत असते. कारण श्वेताला आधीपासून अद्वैत हा आवडायचा. आता श्वेताला एक गोष्ट तर माहीत असते की अद्वैतचं लग्न झालेलं आहे. परंतु सरोजकडून तिला ही गोष्ट समजलेली असते की त्याची वाईफ त्याला सोडून गेली आहे आणि तिने डिवोर्स देखील अद्वैतला दिलाय. परंतु कला आता तिच्यासमोर उभी असते आणि कला मग अद्वैतच्या ऑफिसमध्ये काय करते, ती इथे का काम करते, असा प्रश्न श्वेताला पडलेला असतो. आणि सोबतच अद्वैतने आता कलाची ओळख ही बायको म्हणून तिला करून दिलेली असते. त्यामुळे आता श्वेताला चांगलाच झटका बसतो. कारण श्वेताला तर अद्वैत आधीपासून आवडायचा आणि इंडियामध्ये ती खरं तर याच गोष्टीसाठी आलेली असते. कारण तिला माहीत असतं की आता अद्वैत हा एकटा आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली आहे, त्याचा डिवोर्स होणार आहे. मग कदाचित माझं आणि अद्वैतचं काहीतरी जुळू शकतं, या एकमेव उद्देशाने श्वेता तिथे आलेली असते. आता कलाला श्वेताचा तो मकसद दिसत असतो तिच्या तोंडावर. आता कलाला मात्र थोडंसं जेलस फील व्हायला लागतं. कारण अद्वैतच्या ही श्वेता खूपच जवळ जात असते. म्हणजे कुठेतरी ती फॉरेनमध्ये शिकून आलेली असते, फॉरेनमध्ये राहून आलेली असते. त्यामुळे अद्वैतच्या जवळ जात असते जास्त, अद्वैतच्या हातात हात घेऊन बोलत असते. आणि ह्या गोष्टी काही कलाला सहन होत नसतात. आता कलाच्या डोळ्यांतून ती जेलसी तिच्याबद्दलची दिसत असते. कला त्या दोघांकडे बघत असते आणि कुठेतरी अद्वैतला सुद्धा ही गोष्ट जाणवायला लागलेली असते की कलाचं अद्वैतवर प्रेम आहे. श्वेता जर माझ्याजवळ येते तर कलाला त्याचा त्रास होतोय. म्हणून आता अद्वैत ठरवतो की कलाला अजून जास्त त्रास द्यायचा, म्हणजे जेणेकरून कला माझ्या घरी राहायला येईल, माझ्यासोबत राहील आणि मग आमचं पूर्वीसारखं पुन्हा एकदा चालू होईल, असं अद्वैतला वाटत असतं. आणि जर श्वेतामुळे जर कला जेलस होते तर अद्वैत सुद्धा आता कलाला जेलस करण्याचं ठरवतो. मग अद्वैत सगळ्यात मोठी एक गोष्ट करतो, ती म्हणजे तो कलाला सांगतो की खरे
खरे आजपासून ही तुझ्याकडे शिकणार आहे. खरं तर ही श्वेता आहे आईच्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि ती आजपासून आपल्या ऑफिसमध्ये आपलं जे ज्वेलरी डिझाईन आहे ते शिकण्यासाठी येणार आहे. आता ज्वेलरी डिझायनिंगचं सगळं काम खरे तूच बघतीयस, तर तुझ्या हाताखालीच तू आता हिला शिकव, असं अद्वैत कलाला सांगतो. आता कलाला पहिल्याच नजरेमध्ये ती श्वेता काय आवडलेली नसते. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे ती अद्वैतच्या जवळ जात असते, ते तिला आवडलेलं नसतं. दुसरं मोठं तिच्यासमोर चॅलेंज हे असतं की आता तिला त्या श्वेताला शिकवायचं असतं आणि कला नाही पण म्हणू शकत नसते, कारण ती चांदेकरांच्या ऑफिसमध्ये फक्त एक एम्प्लॉई म्हणून काम करत असते. सरोजने आता त्यापुढची एक खेळी खेळलेली असते, ते म्हणजे सरोजने तिच्या मैत्रिणीला कॉल केलेला असतो आणि सगळं काही सांगितलेलं असतं. ती तिला सांगते की अद्वैत आता एकटा आहे आणि श्वेता मला सून म्हणून पसंत आहे. जर श्वेता आणि अद्वैत या दोघांचं जर लग्न झालं तर मला खूप आवडेल. वर श्वेताची आई सरोजला विचारते की अगं पण अद्वैतचं तर हे दुसरं लग्न असेल ना, अद्वैतचं ऑलरेडी लग्न झालंय. त्यावेळी सरोज तिला सांगते त्याची तू काहीच काळजी करू नको. अद्वैत आणि कला या दोघांचं लग्न कुठल्या सिच्युएशनमध्ये झालंय हे तर तुला माहीतच आहे. मी तुला याबद्दल सगळं सांगितलेलं आहे. त्या दोघांमध्ये कधीही प्रेम नव्हतं. नवरा बायकोचे कुठलेही संबंध त्या दोघांमध्ये नव्हते. खरं तर फक्त परिस्थितीमुळे त्या दोघांना सोबत राहावं लागत होतं आणि आता तर काय, त्या मुलीने अद्वैतला डिवोर्स देखील दिलेला आहे. तेव्हा श्वेताची आई म्हणते की अगं परंतु त्या मुलीने अद्वैतला डिवोर्स दिला, परंतु अद्वैतने कुठे दिला अजून. त्यावेळी सरोज तिला सांगते की त्याची तू अजिबातच काळजी करू नको, कारण अद्वैत माझ्या शब्दाच्या बाहेर अजिबात नाहीये. अद्वैत आता त्या पेपरवर सह्या करून टाकेल आणि मला असं वाटतंय की माझ्या खानदानाला आणि माझ्या अद्वैतला शोभणारी श्वेता आहे. जर अद्वैत आणि श्वेताचं लग्न झालं तर मला खूप आवडेल आणि जर श्वेता या घरात सून म्हणून आली तर मला खूप आवडेल. श्वेताची आई म्हणते की जर अद्वैत एकटा असेल आणि श्वेताचं जर अद्वैतशी लग्न होणार असेल तर मला देखील चालेल, कारण अद्वैतला कुठेतरी मी लहानपणापासून ओळखते आणि एवढ्या लहान वयात तो इतका सक्सेसफुल आहे. त्याला बिझनेसचं नॉलेज आहे आणि फॅमिलीमध्ये सुद्धा तो एक उत्तम मुलगा म्हणून वागतो, हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे जर श्वेताचं अद्वैतशी लग्न झालं तर मला देखील आवडेल आणि श्वेताला सुद्धा अद्वैत आधीपासूनच आवडतो. त्यामुळे तिला सुद्धा या लग्नामुळे काहीही प्रॉब्लेम नसेल. फक्त प्रॉब्लेम हा असेल की अद्वैतच्या पहिल्या बायकोने उगाच काहीतरी करू नये. सरोज म्हणते की त्याची तू अजिबातच काळजी करू नको. श्वेता आणि अद्वैतमध्ये जी कला म्हणजेच अद्वैतची पहिली बायको ती मात्र कधीही येणार नाही. सरोजने आता मनोमन श्वेताला तिची सून मानलेलं असतं आणि त्यासाठी ती प्रयत्न करत असते. सरोज मुद्दाम आता अद्वैतला आणि श्वेताला एकमेकांना वेळ देत असते, जेणेकरून त्या दोघांमध्ये चांगलं बोलणं व्हावं. जेव्हा श्वेता घरी येते तेव्हा मुद्दामच ती अद्वैतच्या रूममध्ये श्वेताला कॉफी घेऊन पाठवत असते. मुद्दाम त्या दोघांनीही जास्त वेळ गप्पा माराव्या असे काहीतरी प्रयत्न करत असते. आता आबांना सरोजचे हे सगळे प्रयत्न दिसत असतात आणि सरोज या सगळ्या गोष्टी का करते हे देखील त्यांना दिसत असतं. परंतु आबांना काही कळत नसतं की काय करावं, कारण आबा कलाला फोन करून म्हणत असतात की कला अगं तू या घरामध्ये ये, कारण ती मुलगी आता हळूहळू तुझी जागा बळकवायला लागली आहे, ती अद्वैतच्या जवळ जायला लागली आहे, तू आता तरी या घरामध्ये ये. परंतु कलाचं एक ठरलेलं असतं की या सगळ्या गोष्टींना ती महत्त्व तेव्हाच देणार असते ज्यावेळी अद्वैत तिला सन्मानाने घरी घेऊन येणार असतो आणि अद्वैत ही गोष्ट कबूल करणार असतो की त्याचंही तिच्यावर प्रेम आहे. जर अद्वैतने एकदा सांगितलं की त्याचं कलावर प्रेम आहे तर मात्र या सगळ्या गोष्टी ती आनंदाने करेल, त्या मुलीला सुद्धा बाजूला करेल. परंतु अद्वैतच काही बोलत नसतो, त्या कला मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेत नसते. पण कुठेतरी कलाला मात्र त्या मुलीवर जेलसी होत असते, त्या श्वेतावर जेलसी फील होत असते, कारण ती श्वेता प्रत्येक वेळी अद्वैतच्या पुढे पुढे करत असते, अद्वैतच्या जवळ जात असते आणि बाहेर काम करायचं सोडून अद्वैतच्या केबिनमध्ये जास्त असते. त्यामुळे कलाला फार टेन्शन येत असतं की ह्या दोघांचं नक्की आतमध्ये काय चाललंय. जेव्हा श्वेता ही अद्वैतसोबत केबिनमध्ये असते त्यावेळी प्रत्येक वेळी कला काही ना काहीतरी काही ना काहीतरी काम काढून केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्या दोघांमध्ये काही बोलणं होऊ नये. या गोष्टी अद्वैतला तर कळत असतात, अद्वैतला समजत असतं की कलाला ही श्वेता अजिबात आवडत नाही, परंतु अद्वैतला मात्र त्याच्यासाठी या गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा असतो, कारण त्याला तोंडावर तर कलाला म्हणायचं नसतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण काही करून त्याला घरी घेऊन जायचं असतं तिला, जेणेकरून पूर्वीसारख्या पहिल्या गोष्टी नीट होतील.
अद्वैतचा ॲटिट्यूडमध्ये येत असतो आणि त्यातल्या त्यात श्वेताचा तो बरोबर वापर करून घेत असतो. पण श्वेताला मात्र अद्वैतकडनं वेगळ्याच अपेक्षा असतात. त्या म्हणजे श्वेताला अद्वैतसोबत लग्न करायचं असतं आणि त्यासाठी ती अद्वैतला जवळ करत असते. परंतु अद्वैतच्या मनात असं काहीच नसतं. अद्वैत तर तिला फक्त एक मैत्रीण म्हणून ट्रीट करत असतो आणि कलाचं तोंड बघून त्याला कळत असतं की कला किती जास्त रागवली. जेव्हा कला त्याच्या समोर येते तेव्हा अद्वैत अजून अति करतो आणि श्वेताला जास्त भाव देत असतो. श्वेता त्याला प्रेम समजत असते आणि कलाला त्या गोष्टींचा राग येत असतो. कलाच्या डोक्यात तर एकच गोष्ट असते की काही करून तिला ह्या श्वेताचा पोपट करायचा असतो. आता होतं असं की अद्वैतची एक मीटिंग कॅन्सल झालेली असते आणि त्यामुळे अद्वैतची खूप चिडचिड होत असते. अद्वैतची चिडचिड एम्प्लॉईवर देखील होत असते. कलाला हे दिसत असतं की अद्वैत किती तापलेला आहे, परंतु कलाला मात्र त्याचं काही घेणं देणं नसतं, कारण ती तर अद्वैतच्या सोबत राहून आलेली असते. त्याचा तापण्याचा स्वभाव तिला चांगलाच माहीत असतो की जेवढा लवकर तापतो तेवढा लवकर गार देखील तो होऊन जातो. ही गोष्ट कलाला चांगली माहीत असते, त्यामुळे कला काही त्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत नाही. पण आता श्वेता तिथे येते आणि श्वेता कलाला म्हणत असते की तू बघितलं ना अद्वैत किती चिडलाय आणि मी त्याला एवढं चिडलेलं कधीच बघितलं नव्हतं. मी आता असं काय करू की ज्यामुळे त्याचा मूड फ्रेश होईल. कला म्हणते की याबद्दल मी तर तुला काहीच माहिती देऊ शकत नाही, कारण चांदेकरच्या मूडला कधीही काही होऊ शकतं. तो कधीही हसू शकतो, कधीही दुसऱ्याला रडवू शकतो, हे फक्त त्याचं त्याला माहिती आहे. कलाला काही करून श्वेताचा पोपट करायचा असतो. त्यामुळे कला आता सानिकाच्या टेबलवर जाते आणि सानिकाशी बोलत असते. सानिकाला म्हणत असते की चांदेकर तर आता खूप चिडलाय. मला असं वाटतंय की त्याला जर एक लस्सी दिली ना तर मात्र त्याचा मूड कदाचित फ्रेश होऊ शकतो. असं म्हटल्यावर तीच गोष्ट श्वेताने ऐकलेली असते. श्वेताला असं वाटतं की कला त्याची आधीची बायको आहे, त्यामुळे कदाचित अद्वैतच्या आवडीनिवडी तिला माहीत असेल आणि जर आता मी अद्वैतला लस्सी नेऊन दिली तर मात्र अद्वैत खूप खुश होईल आणि त्याचा मूड फ्रेश होईल, असं आता श्वेताला वाटतं. मग श्वेता लगेचच लस्सी मागवते आणि अद्वैतच्या केबिनमध्ये लस्सी घेऊन जाते. कला मात्र मागे हसत असते, कारण कलाला चांगलंच माहीत असतं की अद्वैतच्या समोर लस्सी नेल्यावर काय होणार आहे ते. तेव्हा श्वेता अद्वैतच्या केबिनमध्ये लस्सी घेऊन जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला माहिती आहे की तुझा मूड खूप ऑफ आहे आणि तुझी खूप चिडचिड होते. हे बघ, एवढी चिडचिड करू नको आणि तुझी चिडचिड घालवण्यासाठी मी तुझ्यासाठी एक भन्नाट अशी गोष्ट घेऊन आले, जी की तुझे खूप आवडीची आहे आणि ती बघितल्यावर तुझा मूड फ्रेश होऊन जाईल. अद्वैतला ती डोळे बंद करायला सांगते. अद्वैतला असं वाटतं की काहीतरी चांगलं आणलं असेल. अद्वैत डोळे बंद करतो. आता श्वेता त्याच्यासमोर लस्सीचा ग्लास देते आणि तो बघून अद्वैत खूप चिडतो, कारण अद्वैतला दह्याची एलर्जी असते आणि त्याला दही अजिबातच आवडत नसतं आणि त्यातल्या त्यात श्वेता त्याला दह्याची लस्सी घेऊन येते. त्यामुळे अद्वैत इतका चिडतो की ती जी लस्सी असते ती डायरेक्टली फेकून देतो. तर श्वेता खूप घाबरते. श्वेताला असं वाटतं की मी तर अद्वैतचा विचार करून आणली होती. तर कला मात्र बाहेर हसत असते, कारण कलाला माहीत असतं की आता केबिनमध्ये काय झालं असेल. अद्वैत तर लस्सी पिलाच नसेल. अद्वैतचा राग अजूनच वाढला असेल आणि कुठेतरी कलाला ज्या प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करतो तर कलासुद्धा बदला घेऊन त्याला त्रास देत असते. तर मित्रांनो, आता या पुढील पार्ट आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर या एपिसोडचा पार्ट 2 हवा असेल तर लगेच पार्ट 2 अशी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.